नमस्कार, युवर रेसिपी बुक मध्ये तुम्हा सगळ्यांचं खूप खूप स्वागत आहे। आज आपण महाराष्ट्रीयन पद्धतीचा मसाले भात कसा करायचा ते पाहतोय। मसाले भात अगदी वेगवेगळ्या पद्धतीने वेगवेगळ्या भागामध्ये बनवला जातो। आज आपण अगदी घरामधल्या मोजक्या साहित्यात झटपट तयार होणारा मसाले भात कसा करायचा ते पाहूयात। मसाले भात बनवत असताना आज आपण इथं कुकर मध्ये बनवतोय, तरीही अगदी मोकळा तयार होतो। चवीला अप्रतिम असा तयार होतो आणि या सगळ्या प्रोसेस मध्ये मी भरपूर अशा टिप्स तुमच्यासोबत शेअर केलेत। अगदी नवशिके जरी असाल तरी उत्तम पद्धतीने मसाले भात तुम्ही घरी करू शकता। त्यामुळे पटकन सुरुवात करूया। तर मसाले भात बनवण्यासाठी इथे मी लांब दाण्याचा असा तांदूळ घेतलाय। तांदूळ थोडा पिवळसर बघून घ्यायचा, म्हणजे तो छान मोकळा तयार होतो। आता हा तांदूळ आपल्याला पहिल्यांदा स्वच्छ असा धुवून घ्यायचा आहे। त्यासाठी एका मिक्सिंग बाउल मध्ये काढून घेऊयात। यामध्ये भरपूर पाणी घालायचं। तांदूळ धुवत असताना खूप चोळून धुवायचा नाही, अगदी हलक्या हाताने याला मिसळून घेऊन स्वच्छ करायचंय। तांदूळ धुवून घेतला, हे गढूळ झालेलं पाणी फेकून देऊयात आणि याच पद्धतीने आणखीन 2 वेळेला तांदूळ स्वच्छ असा धुवून घेऊयात। तांदूळ इथं मी 2 ते 3 वेळेला स्वच्छ धुवून घेतला। यामध्ये तांदूळ बुडून वर एक अर्धा इंच येईल इतपत पाणी घातलेलं आहे। आता यावर प्लेट झाकूयात आणि याला किमान अर्धा तास तरी पाण्यामध्ये भिजत ठेवूयात। अर्धा तास झालाय, आपला तांदूळ चांगला भिजला असेल चेक करूयात। हे पहा, तांदूळ आपला छान भिजला गेलाय। आता हा भिजलेला तांदूळ पाणी निथळण्यासाठी एका चाळणीमध्ये काढून घ्यायचा। आता तांदूळ आपण चाळणीत काढलाय, त्यातलं सगळं पाणी निथळेपर्यंत आपण यासाठी लागणारी फोडणी तयार करून घेऊ। तांदूळ आपण पाणी निथळण्यासाठी चाळणीमध्ये काढून ठेवलाय। तर इथं आपण कुकर मध्ये मसाले भात करतोय, तर त्यासाठी फोडणी तयार करून घेऊया। कुकर गॅसवर गरम करत ठेवलाय। यामध्ये आपल्याला घ्यायचंय 2 टेबलस्पून तेल। तेल यामध्ये घालून घेऊयात। तेल चांगलं गरम होऊ देऊ। तेल गरम झाले, यामध्ये घालायचे आहेत आपल्याला 2 तमालपत्र। तमालपत्र लहान होते त्यामुळे मी 2 घातलेत, मोठा असेल तर एकच 2 तुकडे करून वापरले तरी चालते। 1 मसाला वेलची, 1 इंच दालचिनीचा तुकडा, त्याचे 2 भाग केलेत। 2 हिरवी वेलची, 1 स्टार फूल, 2 लवंग, 4 काळी मिरी आणि 1 चमचा जिरे। याला थोडंसं परतून घेऊयात। मसाल्याचा बघा खमंग वास यायला सुरुवात झाली। आता यामध्ये आपल्याला घालायचे आहेत भाज्या। तर सगळ्यात आधी पहिल्यांदा घालूयात एक साधारण 10 ते 12 काजूच्या पाकळ्या मी घेतलेत, त्याचे 2 भाग केलेले आहेत। अर्धी वाटी उभे काप केलेले गाजराचे तुकडे, अर्धी वाटी फ्लॉवरचे तुकडे आणि अर्धी वाटी फ्रोझनचे ग्रीन पीस। यासोबत इथं मी बटाटा आणि वांगी पाण्यामध्ये भिजत ठेवले होते, काळे पडू नये त्यासाठी। त्याचं पाणी निथळून घ्यायचंय आणि यामध्ये घालायचं। 1 मध्यम आकाराचे वांगे, त्याचं फोडी केलं। 1 लहान आकाराचा बटाटा, त्याची साल काढून असे छोटे तुकडे करून घेतलेले आहेत। याला व्यवस्थित असं मिसळून घेऊया। साधारण 2 ते 3 मिनिटं या भाज्याच्या तेलामध्ये परतून घ्यायचं, म्हणजे या भाज्यांचा स्वाद छान फुलून येतो आणि मसाले भाताला चव सुद्धा खूप सुंदर येते। हे पहा, भाज्या मी 2 ते 3 मिनिटं परतून घेतल्या। त्याचा रंग हलकासा बदलल्यासारखा दिसत असेल तुम्हाला। आता यामध्ये घालायचे 2 हिरव्या मिरच्या आणि बारीक चिरलेला टोमॅटो, 1 चमचा आलं लसूण पेस्ट, पाव चमचा हळद, पाव चमचा हिंग, 2 मोठे चमचे घरगुती साठवणीतला मसाला। हा मी आमचा कोल्हापुरी कांदा लसूण मसाला वापरलाय। तुमच्या रोजच्या जेवणातला जो मसाला असेल तो तुम्ही वापरू शकता। याला मिसळून घेऊयात आणि पुन्हा 1 मिनिटभर परतून घ्यायचं। मसाले परतून घेतले। आता यामध्ये पाणी निथळून घेतलेला संपूर्ण तांदूळ घालून घेऊयात।
आणि हलक्या हाताने याला मिसळून घ्यायचं. तांदूळ खूप हलवायचं नाही, नाहीतर मग याचे तुकडे पडू शकतात. हे पहा, एकसारखं याला व्यवस्थित असं मिसळून घेतल्याने सुरेख रंग आलेला आहे. आता यामध्ये आपल्याला घालायचे पाणी. तर इथं आपण ज्या वाटीने तांदूळ मोजून घेतला त्याच वाटीने मी 1.5 वाटी पाणी गरम करून घेतलेलं आहे. पाणी गरम करूनच वापरायचं, गार अजिबात वापरायचं नाही. या मसाल्याचा सगळा स्वाद हा निघून जाऊ शकतो. हे गरम केलेलं पाणी यामध्ये घालूया. चवीनुसार मीठ घालून घ्यायचं आणि याला पुन्हा एकदा मिसळून घ्यायचं. याला मिसळून घेतलं. आता वरती झाकण लावायचं आहे आणि मध्यम आचेवरती याला 2 शिट्ट्या करून घ्यायचे. कुकरची वाफ केलेली आहे. कुकर उघडून पाहूयात आणि तुम्ही बघू शकता परफेक्ट असा आपला भात तयार झालाय. कुकर उघडल्यानंतर यामध्ये बरीचशी वाफ असते, त्यामुळे भात थोडासा चिकटसर जाणवतो. याला चमच्याने जर हलवायला गेलात तर त्याचे तुकडे पडू शकतात. त्यामुळे याला फोर्कच्या साह्याने खालीवर हलक्या हाताने मिसळून घ्यायचं आहे. याला थोडंसं खालीवर करून घेतल्यानंतर वरती प्लेट न झाकता याला थोडा वेळ असंच ठेवून देऊ. तर साधारण 10 मिनिटं झालेली आहेत आणि भात थोडासा कोमट झालाय आणि आता तुम्ही पाहू शकता अगदी मोकळा मोकळा असा मसाले भात आपला तयार झालेला आहे. आता यामध्ये भरपूर भाज्या घातल्यात, त्यामुळे याला काही जणांना व्हेज बिर्याणी म्हणावंसं वाटेल, पण ही व्हेज बिर्याणी नाही आहे. व्हेज बिर्याणीसाठीची भाज्या घालून जी ग्रेव्ही तयार केली जाते ती वेगळ्या चवीची आणि वेगळ्या पद्धतीची असते. इथं फक्त भरपूर भाज्या वापरून आपण मसाले भात बनवलेला आहे. याला हवं तर तुम्ही व्हेज पुलाव सुद्धा म्हणू शकता. तर तयार झाला आपला भरपूर भाज्या घातलेला मसाले भात किंवा व्हेज पुलाव. आजची रेसिपी आवडल्यास व्हिडिओला नक्की लाईक करा आणि अशा छान छान रेसिपीज पाहण्यासाठी युवर रेसिपी बुकला सबस्क्राईब करून समोरचं बेल आयकॉन प्रेस करा. हो, अगदी बरोबर, युवर रेसिपी बुक, तुमच्या हक्काचं पाककृती पुस्तक जे तुम्हाला बनवते परिपूर्ण सुगरण.